राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप महायुतीमध्ये लढण्याच्या मनस्थितीत नाहीये। पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भाजपनं महायुती करण्यापेक्षा स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी सुरू केली। त्यामुळे आता मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं यश मिळालं, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। मात्र विधानसभा निवडणूक एकत्र लढलेले महायुतीतील 3 पक्ष आगामी निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी स्वबळाचे नारे देत आहेत। पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भाजपनं युती करण्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे। भंडारा आणि गोंदियामध्ये भाजपनं नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं भाजपचं म्हणणं आहे। तर खुल्या प्रवर्गातील 80% जागांवर भाजप ओबीसी उमेदवार देणार असल्याचंही भाजप आमदार परिणय फुकेंनी सांगितलंय। एक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। यामध्ये कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम या माध्यमातून आपण करत असतो आणि निश्चितच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची फार मोठी ताकद आहे आणि यामध्ये कार्यकर्ता कुठेतरी ऍडजस्ट झाला। कार्यकर्त्यांची संख्या फार मोठी आहे आणि कार्यकर्ता कुठेतरी निवडणुका लढता आल्या पाहिजे, कार्यकर्त्यांना त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की यावेळेस या निवडणुका स्वबळावर लढायच्या। परिणय फुकेंच्या वक्तव्यानंतर शिवसेनेनंही आपली भूमिका सांगितली आहे। शिवसेना ही स्वबळाची तयारी करते, पण मित्र पक्षानं लक्षात ठेवावं, येणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये त्यांना आमची गरज भासू शकते याची आठवण शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकरांनी करून दिली आहे। मित्र पक्षांनी, मग तो काँग्रेसचा असेल, आघाडीचा असेल किंवा युतीचा असेल, आपली लेवल सोडू नये, पातळी सोडू नये। निवडणुका आज आहेत, उद्या नाही आहेत। आज 1 महिन्यात 2 महिन्यात निवडणुका संपून जातील, परंतु नंतर तुम्हाला सुद्धा आमची शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये गरज पडणार आहे, स्वराज्य संस्थेमध्ये गरज पडणार आहे। ह्या सगळे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू ना की तुम्ही काय काय आरोप केलेत, म्हणून ही गरज पडल्या नाही पाहिजे, म्हणून हे बालिशपणा थांबावं एवढीच हात जोडून विनंती आहे। एकत्र निवडणूक लढवायची की स्वबळावर याचा निर्णय महायुतीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील असं काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलं। मात्र भंडारा गोंदियामध्ये भाजपनं स्वबळाचा प्लॅन आखलाय, त्यामुळे विदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादी आता काय निर्णय घेतय याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।